पवित्र पोर्टल शिक्षक भरती महत्त्वाचे अपडेट. नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. फेज 2ची दुसरी जी आहे ती सुरू झालेली आहे. प्रेफरन्स आलेले आहेत. तुम्हाला लॉक करण्यासाठी प्रेफरन्ससाठी तारीख देण्यात आलेली आहे. गुड न्यूज आहे. प्रेफरन्स जनरेट करून तुम्हाला लॉक करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. कधीपर्यंत आहे मुदत, काय आहे नवीन प्रसिद्धीपत्रकात आणि महत्त्वाच्या सूचना, लॉक करताना घ्यावयाची काळजी, या संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. चला पाहूया ही महत्त्वाची अपडेट. उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना आलेल्या आहेत. एक आनंदाची बातमी, कारण आता आपल्याला ज्या 2022 जी टेट आपली आहे त्याचा दुसरा टप्पा पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीचा ज्या रिक्त जागा होता आणि त्या रिक्त जागेसाठी जे आपण सेल्फ डिक्लेरेशन केलं होतं, स्वप्रमाणपत्र केलं होतं, अपलोड केलं होतं आपण संपूर्ण, तर प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबत सूचना आलेल्या आहेत. आणि एक आनंदाची बातमी म्हणता येईल, आपल्याला प्रेफरन्स जनरेट झालेले आहेत आणि ते आपल्याला आता लॉक करायचे आहेत आणि त्यासाठी कालावधीसुद्धा देण्यात आलेला आहे. त्यासाठीच्या काही सूचनासुद्धा या ठिकाणी या प्रसिद्धीपत्रकामध्ये दिलेल्या आहेत. पवित्र पोर्टलमार्फत हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. सकाळी मॅसेजसुद्धा यायला लागलेले आहेत, मॅसेजसुद्धा आलेले आहेत की तुम्ही प्रेफरन्स जनरेट करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या कालावधीनुसार आता शिक्षकांची भरती त्या व्यवस्थानामध्ये रिक्त असलेली पदे म्हणजे 1 ते 5वी, 6 ते 8, 9 ते 10, 11 ते 12 व D.Ed कॉलेज शिक्षक या गटांसाठी अध्यापनाचे विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण, उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रितपणे विचारात घेऊन गुणवत्तेनुसार आपल्याला पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने निवडीसाठी शिफारस होणार आहे. उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबत यापूर्वी पवित्र पोर्टलवरती प्रसिद्धी केलेल्या 5/2/2024च्या सूचनांचे अवलोकन आपल्याला करायचं आहे. सदरच्या सूचना योग्य त्या फेरफारासह लागू असतील. त्याच्यानंतर टेट 2022 चाचणीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आली होती आणि ते सुद्धा आपण स्वप्रमाणपत्र सेल्फ डिक्लेरेशन आपण केलेलं आहे. यानंतर तुम्हाला आपल्याला mahateachersrecruitment.org.in या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण केलेल्या किंवा दुरुस्त केलेल्या व प्रमाणित सर्टिफाय केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल व फक्त त्यांनाच लॉग इन उपलब्ध होईल, अशा पद्धतीची ह्या सूचना आहेत. आता सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे उमेदवारांना जे प्राधान्यक्रम जनरेट करण्याची व लॉक करण्याची जी सुविधा देण्यात आलेली आहे त्याची तारीख तर 25/4/2025 म्हणजे आजपासून ते दिनांक 2/5/2025 या कालावधीपर्यंत आपल्याला ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता आपण 25 म्हणजे आजपासून 2 तारखेपर्यंत जनरेट करू शकतो, लॉक करू शकतो. तुम्ही प्रेफरन्स देऊन तुम्हाला ते लॉक करायचं आहे. आता बघा, पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातींचा उमेदवारांनी अभ्यास करावा. आता सदर जाहिराती आपल्याला कुठे मिळणार आहेत, तर जे आपलं संकेतस्थळ आहे mahateachersrecruitment.2022.org.in याच्यावर होम पेजवर जायचं. तिथं डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येतील आपल्याला. त्याच्यामध्ये मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत. मग विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू दोन्हीच्या आपल्याला प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करायचे आहेत. यासाठी आपल्याला जर तुम्हाला अडचणी येत असेल तर युजर मॅन्युअल तिथं आहे. त्याच्याप्रमाणे तुम्ही युजर मॅन्युअलमध्ये जसं दिलेलं आहे तर त्या पद्धतीने प्रेफरन्स जनरेट करून तुम्ही त्याच्यावरती आपलं म्हणजे संस्था लॉक करू शकता प्रेफरन्स. ओके, किंवा ZPचे जे विदाऊट इंटरव्ह्यू जे आहेत त्या. उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल आपल्याला तिथं. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला लॉग इन केल्यावर जनरेट प्रेफरन्समध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही पद्धतीच्या विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम आपल्याला जनरेट होतील. त्याच्यानंतर बघा, मुलाखतीशिवाय जे विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या पर्यायांसाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार जनरेट व लॉक करू शकतील. तथापि मुलाखतीशिवाय या प्रकारामध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांचे मुलाखतीसह या प्रकारातील वरच्या गटांसाठी अर्हतेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. म्हणजे जे ZPला सिलेक्ट आता झालेले आहेत आणि त्यांनी सुद्धा जे वरच्यासाठी म्हणजे जर समजा 6 ते 8ला किंवा 1 ते 5ला ते सिलेक्ट झाले असतील आणि त्यांची अर्हता मात्र आहे 12वीपर्यंत शिकवण्याची आणि म्हणजे पात्रता किंवा पदवी त्यांची अर्हता 12वीपर्यंत शिकवण्याची आहे, मग त्यांनासुद्धा संस्थेचा पर्याय किंवा मुलाखतीसह पर्याय, मुलाखतीविना पर्याय जो आहे विदाऊट इंटरव्ह्यू, त्यासाठी सुद्धा ते पुढं प्राधान्यक्रम देऊ शकतात. अशा पद्धतीचं आहे ते. ठीक आहे, उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा आपण आता बघितलेली आहे. याच्यामध्ये
तेच फार महत्त्वाचं आहे. दोन्ही प्रकारात सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम आपल्याला जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहे. त्यामुळं दोन्ही हे करा. जे उमेदवार विहित मुदतीत प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाहीत ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाहीत. त्यामुळं दोन्ही जनरेट करून तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू दोन्ही संस्थांचे शाळांचे जे काही असेल ते तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करायचे आहेत. जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःच्या शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री मात्र करायची आहे. काही तांत्रिक बाबीमुळे अपवादात्मक प्रकरणी जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांना शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेशी सुसंगत नसतील तर तेथे अपात्र उमेदवारांनी निवडीसाठी, मुलाखतीसाठी शिफारस होणार नाही. त्यामुळे असे प्राधान्यक्रम जर चुकून उमेदवारांना आले असतील तर ते लॉक करू नयेत. असे केल्यास या परिणामी उमेदवार पात्र नसलेले पदावर नियुक्ती, मुलाखतीसाठी शिफारस झाल्यासुद्धा त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील आणि ते तिथे घेणार नाहीत, कारण तुमचा तो विषय नसणार आहे. त्यामुळं तुमचे जे विषय आहेत त्याप्रमाणेच तुमचे प्रेफरन्स जनरेट झालेत का आणि तसेच जनरेट झाले असेल तर लॉक केले जातील. ह्या पद्धतीचं तुम्हाला सूचना आलेल्या आहेत आणि ह्या पद्धतीचं तुम्हाला व्यवस्थापनानं माहिती दिलेली आहे. आता याच्यामध्ये काही मुद्दे आहेत अजूनसुद्धा. तर उमेदवारांनी लॉग इन हे OTP बेस असल्याने त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावरच OTP येणार आहे. यास्त उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक बदल करून घ्यावायचा आहे. त्यांनी नजीकच्या शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर यांच्या कार्यालयामध्ये जाऊन विनंती अर्ज व ओळखपत्राचा फोटो, ID पुराव्यासह विविध मुदतीत संपर्क साधायचा आहे. उमेदवारांनी पोर्टलवरील स्वप्रमाणपत्रांमध्ये नमूद केलेली माहिती विचारात घेऊनच त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. त्यामुळं तुम्हाला जर तसं काय हे वाटत असेल किंवा आपण चुकून मोबाईल नंबर दुसरा हे केलेला आहे किंवा काय झालेला आहे किंवा बदलायचा आहे तर संदर्भित जे तुमचं विभागीय शिक्षणाधिकारी आहेत किंवा शिक्षणाधिकारी जिल्हा किंवा तालुका निहाय यांच्यामध्ये जाऊन तुम्हाला ते ID प्रूफ वगैरे दाखवून तुम्हाला ते बदल करता येतील, कारण त्याच्यावरच OTP येणार आहे आणि OTP बेसच प्रेफरन्स आपले लॉक होतात आपल्याला माहिती आहे. त्यामुळे या सर्व प्रकारची खबरदारी आपण घ्यायची आहे. बऱ्यापैकी आपण सगळे पाहिलेले आहेत आणि याच्यामध्ये बाकीचं काही नाही आहे, त्यामुळं काय अडचण नाही. आणि जर तुम्हाला जनरेट करून लॉक केल्यानंतर जर प्राधान्यक्रम तुम्ही जनरेट केलं, लॉक केले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी बदल करायचा असल्यास पूर्वी जनरेट केलेलं प्राधान्यक्रम आपण डिलीट करू शकतो आहे आणि प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करता येतील. मात्र हे दिलेल्या तारखेमध्येच करता येईल आणि हे जास्तीत जास्त 3 वेळा करता येईल. त्यामुळे तीसुद्धा आपण विचारात घेतलं पाहिजे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर ही एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी होती. आता लवकरच आपल्याला हे झाल्यानंतर लिस्टसुद्धा लागलेली दिसेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.